ती आजारी पडली आहे. आता कशी आजारी पडली आहे काय ते तुम्ही पाहत असाल. म्हणजे खरी आहे की खोटी आहे. ट्रेंड आहे तसा बघायला गेलं तर, की म्हणजे 25व्या लग्नाच्या वाढदिवसाला, 50व्या लग्नाच्या वाढदिवसाला मुलं आई-वडिलांचं लग्न करून देतात. एक वेळ 1-1.5 तासासाठी नऊवारी साडी नेसणं आणि पूर्ण दिवस नऊवारी साडी नेसून राहणं हे चॅलेंजच आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आले तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेच्या सेटवर आणि या सेटवर आता लग्नाची धामधूम सुरू आहे आणि माझ्यासोबत आहे अधिपतीच्या आजी. कशा आहात तुम्ही? नमस्कार, मी मस्त. म्हणजे लग्नाची धामधूम तर चालूच आहे, पण आजीची ना द्विधा परिस्थिती आहे. म्हणजे मालकीण आहे, मालक आहेत, ती खरी ह्या घराची मालकीण आहे. म्हणजे त्या दोघांचं लग्न तर व्हायला पाहिजेच, म्हणजे झालेलंच आहे. तिची म्हणजे हेच आहे, योग्यता ती आहे दोघांची. तर त्यामुळे म्हणजे ती कर्तव्य म्हणून मदत करते, पण कुठेतरी भुवी नाही आहे हे दुःख तिच्या मनात आहेच. पण हे लग्न लावून दिलं पाहिजे, झालं तर चांगलंच होईल. बरं, सुनबाईने सगळी मदत केलेली आहे. तर तिच्या भल्यासाठी ती आजारी पडली आहे. आता कशी आजारी पडली आहे काय ते तुम्ही पाहत असाल. म्हणजे खरी आहे की खोटी आहे, पण माझ्या दृष्टीने ती खरोखर आजारी आहे. आणि हे जर का लग्न झालं, तिने जर का हे लग्न घडवून आणायचं म्हटलं आहे, तर ते लग्न घडलं तर तिला आनंद होईल, ती बरी होईल. यासाठी मी कर्तव्य म्हणून मी खूप मदत करते. सगळ्यांच्या तयारीत सगळ्यांना अगदी छान उत्साहात ती तयारी करते. पण कुठेतरी किंतु परंतु आहे आजीच्या मनात. पण म्हणजे तुम्हाला हे लग्न व्हायला नको आहे खरं तर? नाही, असं नाही. मी तेच म्हणते ना. म्हणजे चारुहास आणि चारुलता हे खरे नवरा बायको आहेत. तर माझं म्हणणं तेच आहे, ते खरे नवरा बायको आहेत, त्यांचं लग्न झालेलं आहे. मग परत लग्न करतायत तर काही त्यात हे नाही आहे. म्हणजे भुवी तसं म्हणायला गेलं तर म्हणजे आम्ही उपरेच होतो तसं बघायला गेलं तर त्यामुळे ती म्हणजे कर्तव्य म्हणून हे करून तर देणारच आहे पण लग्न. इव्हन ना मालिकांमध्ये जे यंगस्टर्स असतात किंवा तरुण वगैरे असतात त्यांची लग्न होतात, पण इथे हिरोच्या आई आणि बाबांचं लग्न होणार आहे हे थोडं वेगळं आहे. तर हे जेव्हा तुम्हाला कळलं की स्क्रिप्टमध्ये असं असणार आहे, तेव्हा तुम्हाला कलाकारांमध्ये काही डिस्कशन झालेलं का? नाही. आता म्हणजे ना ट्रेंड आहे तसा बघायला गेलं तर, की म्हणजे 25व्या लग्नाच्या वाढदिवसाला, 50व्या लग्नाच्या वाढदिवसाला मुलं आई-वडिलांचं लग्न करून देतात. तर त्यामुळे मी म्हणजे जावई बापूंना मी सांगते, की मुलं करून देतात ना तसं, म्हणजे ते आधी तयार नसतात, की हे लग्न नाही, मला आवडत नाही आहे हे असं या म्हाताऱ्या वयात काय लग्न करायचं. पण मी त्यांना ते पटवून देते, की मुलांनी ट्रेंड आहे, की आई-वडिलांचं लग्न करून देत आहेत, ते उत्साहाने भाग घेतात. आणि सुनबाईने पण तो उत्साह दाखवला आहे. त्यामुळे मला छान वाटतंय तसं. पण जरी लग्नाला थोडंसं तुमची द्विधा मनस्थिती असली तरी सुद्धा सेटसुद्धा खूप छान सजला किंवा आता लग्न म्हटल्यावर मालिकांमध्ये तितकेच हटके आणि भन्नाट लुक्स असतात. तर तुम्ही तर कायम म्हणजे आम्हाला नऊवारीमध्येच दिसता, पण आत्ता हा तुमचा लग्नाचा वगैरे लुक आहे का? हो, हा माझा लग्नाचा लुक आहे. किती झालं म्हटलं तरी आजी म्हणजे घरातल्या मोठ्या वयस्कर बायका अगदी खूप नटून थटून राहत नाहीत तसं बघायला गेलं तर. फक्त ही माझी माळ बदललेली आहे रोजची आणि छान साडी दिलेली आहे. पण कुठेतरी तुमच्या कॅरेक्टरमुळे तुम्हाला रोज नऊवारी घालण्याची संधी मिळते किंवा काहीतरी आत्ताच्या काळात नऊवारी नेसून फार कमी कॅरेक्टर्स असे असतात जिथे आपल्याला नऊवारी नेसायला मिळते. सो हे तुमच्यासाठी चॅलेंजिंग आहे की कसं, तुम्ही किती एन्जॉय करता? मी एन्जॉय नाही करत, चॅलेंजिंगच आहे. म्हणजे एक वेळ 1-1.5 तासासाठी नऊवारी साडी नेसणं आणि पूर्ण दिवस नऊवारी साडी नेसून राहणं हे चॅलेंजच आहे. पण मी ते पत्करलं आहे. आता रोल पत्करला आहे म्हटल्यावर काही कुरबुर न करता मी एन्जॉय करते. अगदीच. आणि आता मालिकेत सुद्धा एकीकडे लग्न होणार आहे तर एकीकडे अक्षराला वेडं ठरवलं जाते. तर अक्षराला तुमची काही मदत होणार आहे का यामधून बाहेर काढण्यासाठी? मला शक्यता कमी वाटते, कारण का भुवी आहे शेवटी. म्हणजे आता थोड्या दिवसांनी तुम्हाला लक्षात येईलच काय प्रकार आहे तो. आणि मी किती झालं तरी म्हणजे मला सगळेच बरोबर वाटतात. आजीचं कॅरेक्टर असं आहे ना, की ती वाईट नाहीच आहे. ती चांगल्या दृष्टीनेच सगळ्यांचा चांगल्याचा विचार करते. त्यामुळे जे काही असेल ते भल्यासाठीच असेल, असंच प्रत्येकाचं वागणं असेल. त्यामुळे ती प्रत्येकाला सपोर्ट करते. पण भुवनेश्वरीला आत्ता तिला लग्न करायचं किंवा चारुलता म्हणा, तर एखादा सल्ला द्यायचा असेल भुवनेश्वरीला किंवा चारुलताला तर काय द्या? सल्ला असा मी नाही देणार. मग खरं भुवनेश्वरीचं पण बरोबर आहे. तिने अधिपतीला लहानपणापासून म्हणजे तसं बघायला गेलं तर थोडासा तिला अन्याय तिच्यावर झालेलाच आहे. म्हणजे एवढं तिने मनापासून सांभाळलं आणि चारुहास तिला स्वीकारत नाही आहेत. तर तिचं हे पाऊल जे असेल ते सुद्धा पटण्यासारखं आहे.
म्हणजे एका दृष्टीने म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टर म्हटलं तर त्याचीसुद्धा एक पॉझिटिव्ह बाजू असते की त्याच्या दृष्टीने जर का विचार केला तर ते बरोबर आहे. तर मग माझी लेक म्हणून मी एखाद वेळेस मला तिचं म्हणणं तिने हे जे काही केलं तर ते मला पटू शकतं. अगदीच. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. पण जातच होता या मालिकेच्या प्रेक्षकांना काही सांगावं असं वाटतं का, पुढे काय घडणार आहे किंवा काही हिंट द्यायची आहे का? हिंट अशी काही देता येणार नाही, पण जे काही पुढे घडणार आहे ते खूप छान 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 घडणार आहे. तुम्ही एकही एपिसोड न चुकवता सतत मालिका पाहत राहा, तरच तुम्हाला आणखीन मज्जा येईल. थँक्यू सो मच आणि तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.